ही आहे महाराष्ट्राचं मँचेस्टर समजली जाणारी इचलकरंजी नगरी. येथे रात्रंदिवस यंत्रमागाचा खडखडाट चालू असतो. यंत्रमागाबरोबरच इतर अनुषंगिक उद्योग व्यवसायातील छोट्या मोठ्या कामासाठी राज्याच्या दुष्काळी भागातूनच नव्हे तर कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान अशा इतर राज्यातील लोक इचलकरंजीत वास्तव्यास आले असून या शहरानं अनेकांना रोजगार मिळवून दिला आहे. अशा या शहरातील हे आहे आसरानगर. मुख्यतः यंत्रमाग कामगार आणि बांधकामातील खडीकाम, सेंटरिंग कामावर जाणाऱ्या समाजाची ही वसाहत. छोटी छोटी घरं, अरुंद गल्ल्या आणि कामगारांची वर्दळ असं इथलं दृश्य आहे. या वसाहतीमधील मुलामुलींसाठी नगरपालिकेनं सुरू केलेली शिक्षण मंडळाची ही प्राथमिक शाळा दिवंगत कामगार नेते माजी आमदार कॉम्रेड के.एल. मलाबादे यांचं नाव या शाळेस देण्यात आलं आहे. इथं प्रवेश करताच जाणवतं ती सार्वजनिक वास्तूंकडे पाहण्याची लोकमानसिकता. इमारतीचे कठडे उकडलेले, पायऱ्या फरशा फुटलेल्या, शाळेचं गेट, दरवाजे, खिडक्या तुटलेल्या अवस्थेत. शाळेभोवती सगळं घाणीचं साम्राज्य. पण गरिबांना आजही सरकारी शाळेशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीतही आसरानगरच्या या शाळेमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षात 411 मुले शिकत होती. मात्र या वर्षाच्या सुरुवातीला शाळेसमोर एक वेगळंच आव्हान उभं राहिलं. 15 जून पूर्वी तयारीसाठी शिक्षक आले होते. साफसफाई करीत असताना शाळेच्या इमारत परिसरात एका खिडकीजवळ एक बाई उभी असल्याचं दिसलं. तिला काही विचारावं म्हणून ते जरासं पुढे गेले तर छताला प्रेत लटकत होतं. ग्राउंडवर खेळणारी काही मुलंही त्यांच्याबरोबर आली. घडला प्रकार बघून आरडाओरडा आणि गोंधळाला सुरुवात झाली. पाहता पाहता बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बाई बापड्यांचा ओघ शाळेकडे सुरू झाला. अखेर पोलीस आले आणि पंचनामा करून त्यांनी प्रेत ताब्यात घेतलं. 2 दिवस या घटनेची चर्चा मात्र जागोजागी सुरू होती. या घटनेनं साऱ्या आसरानगरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे शिक्षक देखील तणावाखाली होते. पण त्यांच्या पुढं काय वाढून ठेवलंय हे त्यांच्या लक्षात आलं नाही. शाळेचा पहिला दिवस. प्रार्थनेला उपस्थिती केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच. शिक्षकांना वाटलं पहिला दिवस म्हणून मुलं आली नसावीत, येतील उद्यापासून. दुसरा दिवस उजाडला, संख्या वाढलीच नाही. तिसरा, चौथा, 5वा दिवस तसाच गेला. पहिल्या दिवशी आलेली मुलंही तिसऱ्या, चौथ्या दिवशी गायब झाली. यापूर्वी असा विचित्र अनुभव कधीच आला नव्हता. शिक्षकांनी काही मुलांना कारण विचारलं. ती म्हणाली, शाळेला व्हायचं होत आहे. आता शिक्षकांना गैरहजेरीचं कोडं उलगडलं. आत्महत्या केलेल्या बाईचं भूत शाळेत राहतंय आणि ते भूत आमच्या मुलाला झपाटेल. अशा विचारानं पालकांनीच मुलांना शाळेत जाण्यापासून रोखलं होतं. भूताच्या भीतीनं जो तो हैराण. बाईच्या भूताची अफवा जोरात पसरली होती. पालक, विशेषतः स्त्रिया अधिक भेदरलेल्या होत्या. त्यांना आपल्या पाल्याची, मुलांची काळजी वाटत होती. शिक्षकांनी प्रयत्न करूनही 10 दिवस झाले तरी 411 पटाच्या शाळेची हजेरी 40-50च्या पुढं जायला तयार नव्हती. 2009 साली भारतात अस्तित्वात आलेल्या बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यात ज्या त्या परिसरातील 6 ते 14 वयोगटातील एकही मूल शाळा बाह्य राहणार नाही याची जबाबदारी त्या भागातील शाळेच्या शिक्षकांची असेल असं नमूद करण्यात आलं आहे. या कारणाने शिक्षक हवालदिल झाले, त्यांच्या तोंडचं पाणी पळालं. ही वार्ता नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती आणि सदस्यांपर्यंत गेली. त्यांनी काही पर्याय सुचविले. त्यापैकीच एक पर्याय होता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत घेण्याचा.
शाळेतील काही शिक्षक अनिस कार्यकर्त्यांच्या भेटीला गेले. त्यांनी आपल्या पुढच्या संकटाची कार्यकर्त्यांना कल्पना दिली. पण सामाजिक पातळीवरील अंधश्रद्धेचं हे एक वेगळंच उदाहरण होतं. पण त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. सुरुवातीस अनिसच्या कार्यकर्त्यांनी त्या शाळेतील शिक्षकांचीच एक बैठक घेतली. मीटिंगला नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती स्वतः हजर होते. मुळात भूतांच्या अस्तित्वाबद्दल शिक्षकांना काय वाटते याचा अंदाज घेण्यात आला. पहिल्यांदा त्यांची भीती घालवून त्यांना निर्भय करण्यात आलं. शिवाय या परिस्थितीत मुलांशी पालकांशी कसा संवाद साधावा याविषयी सविस्तर चर्चा झाली. या मीटिंगमुळे शिक्षकांचा तणाव थोडा ओसरला आणि त्यांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यांचा उत्साह वाढल्याचं जाणवलं. यानंतर शाळेच्या मोकळ्या मैदानात अनिसच्या तरुण कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून गाणी म्हणून लोकांना गोळा केलं. बाबांनो, आता हा डबा जर मी उलटा केला तर काय होईल? पाणी सांडेल काय राहील? आणि विज्ञानाच्या सहाय्यानं चमत्कार केल्याचा भास कसा निर्माण करतात याचं प्रात्यक्षिक दाखवलं. हे लोक भाबड्या लोकांना कसं फसवतात आणि त्यांचं शारीरिक, आर्थिक, लैंगिक शोषण कसं करतात हे प्रयोगही सादर केले. समोर डब्यामध्ये पाणी भरलं. यातूनच भूताबद्दलच्या कल्पना, भूत लागण्याच्या अफवा, त्यामागील शास्त्रीय कारणे सांगून लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रबोधन केलं. लोक थोडंफार सावरले. ज्यांची मुलं शाळेत जातात त्यांचं फूल देऊन अभिनंदन करण्यात आलं. इथल्या शाळेत भूत आहे आणि ते आपल्या मुलांना त्रास देईल हा गैरसमज दूर करून त्यांची भीती कमी करण्यात आली. तरुणांची जवळच्याच एका मंदिरात मीटिंग घेण्यात आली. एव्हाना भूत नसतं याबद्दल तरुणांचं मत तयार झालं होतं. पण हे त्यांनी इतरांनाही सतत सांगत राहिलं पाहिजे याची त्यांना जाणीव करून देण्यात आली. आसपासच्या घरात जावं, तेथील मुलं भूताच्या भीतीनं अजून शाळेत येत नसतील तर त्यांना समजावून कसं सांगावं याचं थोडक्यात प्रशिक्षणच देण्यात आलं. शुक्रवारी इचलकरंजीतील कामगारांना सुट्टी असते, त्यामुळं अनिसचे कार्यकर्ते शिक्षकांना सोबत घेऊन घरोघरी फिरले. त्यांना कुठलं भूत आणि भीत काय माहिती नाही, आपण विशेषतः महिलांच्या मनातील भूताची भीती, त्यांना वाटणारी मुलांची काळजी याचं दर्शन घडलं. काही स्त्रियांनी 15 दिवस झाले तरी मुलांना अजून शाळेत पाठवलं नव्हतं. काही पालकांनी आपली मुलं जवळपासच्या शाळेत पाठवायला सुरुवात केली होती. काही पालकांनी नगरपालिकेच्याच पण दुसऱ्या शाळेत रिक्षानं मुले पाठवायला सुरुवात केली होती. कार्यकर्ते, शिक्षक पालकांना सर्वतोपरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीतच होते. तेव्हा नगरपालिकेची शाळा म्हणजे आपलीच शाळा ही भावना त्यांच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काहींची भीती दूर झाली, पण काही अजूनही भूताच्या अस्तित्वावर ठाम होते. काही कुटुंबातील प्रौढ कामावर गेल्याचं आणि त्यांची मुलं घरकाम करताना नाहीतर गल्लीतून फिरताना दिसत होती. कोणत्या का असेना शाळेत जाण्याबद्दल कुणीच आग्रह करताना दिसत नव्हतं. पण आश्चर्याची गोष्ट, शाळेत न जाणारी मुलं त्याहून अधिक दिसून आली. या भेटीत भूत आहेच असं म्हणणाऱ्या पालकांसाठी कार्यकर्त्यांचा शेवटचा प्रश्न असायचा, तुमच्या घरात आत्तापर्यंत कुणी मेलं की नाही? ते भूत होऊन घरात आलं का? ते भूत होऊन येईल म्हणून तुम्ही घरं सोडलीत का? लोकांच्या मनातील भीती जावी म्हणून एक पाऊल कार्यकर्त्यांनी उचललं. तो दिवस उजाडला. अमावशीची रात्र. शाळेच्या त्या झपाटलेल्या इमारतीच्या परिसरात काही कार्यकर्ते आणि शिक्षक मुक्कामासाठी येणार या चर्चेला उधाण आलं होतं. आसरानगरमधील पालक, विद्यार्थी शाळेभोवती गोळा झाले. बाहेर थांबलेले पालक लांबून हा प्रकार पाहत होते. हळूहळू त्यांच्या मनातील भीतीचे सावट दूर होत गेले. कार्यकर्ते, शिक्षक रात्रभर तिथंच राहिले. कुणालाच काही झालं नाही. मुलांना आणि पालकांना कळावं म्हणून सकाळी उठून ते मुद्दाम सर्वांसमक्ष बाहेर आले. त्यांच्या मनातील भीती म्हणजेच भूत निघाले होते. या सर्व प्रयत्नातून हळूहळू पट वाढत गेला. त्या दिवशी तर तो 248च्या घरात पोहोचला. एवढ्या मुलांना निर्भय बनवल्याचे, वैज्ञानिक दृष्टिकोन दिल्याचे एक समाधान अनिसच्या कार्यकर्त्यांना मिळाले. अजूनही 101 मुले शाळेत आलेली नाहीत याची खंत मनाशी आहे. अनिसनं अनेक लोकांच्या मनातील भूत काढलं आणि त्याबद्दलच्या अंधश्रद्धेला मूठ माती दिली.
भूताच्या भीतीनं ग्रासलेलं आसरानगर आता हसरेनगर झालं आहे. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, पाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे